पुणे बुक फेस्टिवल म्हणजेच पुस्तकवारीचं हे 3रं वर्ष आहे आणि पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साहित्याचे प्रेमी भरपूर आहेत। साहित्य संमेलनांमध्ये किंवा अन्य कार्यक्रमांच्या मध्ये बऱ्याच वेळेला साहित्यप्रेमी पुस्तकांच्या बरोबर वैचारिक संवाद तसंच वेगवेगळ्या प्रकारची समीक्षा याच्यावरती विचारविनिमय होत असतो। परंतु पुस्तकवारीच्या निमित्ताने गेले 3 वर्ष लक्षावधी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे पुण्यामध्ये त्या गोष्टीची अतिशय गरज होती। त्या पुस्तकांचा एक स्रोत पुस्तकवारीच्या निमित्ताने राजेश पांडे यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याला NBT त्याचबरोबर शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र सरकारचं सहकार्य देखील मिळालेलं आहे आणि पुणेकरांच्या प्रतिसादाबरोबर साहित्यप्रेमी आणि पुस्तकप्रेमी असे जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील खूप आधार मिळालेला आहे। विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी आणि आमचे सभापती राम शिंदे या दोघांनीही वाचन दिनाच्या दिवशी पुस्तकांचं खास करून वाचन केलं। पण आम्हाला सातत्याने पुस्तकं वाचावीच लागतात, परंतु त्या पुस्तकांमध्ये बऱ्याचशा वेळेला निवडणुकीचे नियम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे योजना किंवा कायदे याचा जास्त वरती भर असतो। परंतु अशा प्रकारच्या ललित साहित्य किंवा संगीताची मैफिल ज्यावेळेला भेटते त्यावेळेला अधिक संवेदनशील, सर्जनशील आणि मनाला आनंददायी असं वातावरण असतं। आज ग्रंथ दालनांना मी अनेक ठिकाणी भेट दिली, माझ्या हस्ते काही ग्रंथांचं प्रकाशनही झालं आणि त्यामुळे या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि सगळी पुस्तकवारीची जी टीम आहे त्यातले स्वयंसेवक तसंच फर्ग्युसन महाविद्यालय आणि सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते, शुभेच्छा देते। धन्यवाद।